या ठिकाणी आपण संपवलेला आहे। सर्व मान्यवरांचे पुन्हा पुन्हा मी धन्यवाद व्यक्त करतोय। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपण मोलाचा वेळ देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आणि जय दुर्गा न्यू 40+ क्रिकेट मंडल सुरई यांच्या वतीने आपला शतशः आभार। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। जितेश मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर रवींद्र पाटील यांचेही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी। आपण हा आलिशान शामियाना पाहतोय। नक्कीच आजूबाजूला जर बघितलं मैदानाच्या चांगला खेळाडू कक्ष, त्यानंतर समोर साइड स्क्रीन, अरुणा स्मृती स्टँड, त्यानंतर अप्पा एंटरप्राइजेस स्टँड, हे स्टँड उभारलेलं आहे। हे व्यासपीठ ज्यांनी उभारलेलं आहे रवींद्रजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत। तर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज भरत ओव्हर द विकेट। पहिला चेंडू फुल टॉस आहे नक्कीच, आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने। सकाळचं वातावरण आहे, सकाळच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते। रवींद्रजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान दरम्यान आपण पाहतोय या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी डेकोरेशन केलेलं आहे चांगला व्यासपीठ उभारलेलं आहे। स्वागत आणि सन्मान रवींद्रजी पाटील यांचं केलं जात आहे। धन्यवाद रवींद्रजी पाटील, आपलं खूप खूप आभार। जातोय आपण सामन्याकडे। बॅकफुटला गेला फलंदाज, मात्र बॅकफुटला जाताना चेंडूची दिशा बघितली नव्हती। जेव्हा तुम्ही कटचा शॉट खेळता, स्पेअर ऑफ द विकेट जेव्हा खेळता, नक्कीच चेंडूची दिशा आणि चेंडूचा वेग पाहणं आवश्यक असतं। ते इथं फलंदाज करत नाही आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो। डॉट चेंडू जातोय ओव्हर द विकेट। आडव्या बॅटने केलेला इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करतोय। चेंडू डीपला जातोय, मात्र डीपवर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येऊन चेंडूची अडवणूक करतोय तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जातात। गावदेवी पाये संघाच्या खेळाडूंकडून ही अपेक्षा नव्हती, खास करून कर्णधाराला ही अपेक्षा नसेल, कारण गावदेवी पाये संघाने मानकोली इथे जी स्पर्धा सुरू आहे कबीर स्मृती चषक, स्वर्गीय कबीर स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि आज त्यांचा शेड्यूल बिझी असणार आहे गावदेवी पाये संघाचा, कारण गावदेवी पाये संघासमोर आव्हान असेल ते म्हणजे मिरस्पोर्ट भरोडी वर्सेस विलासमती राहणार या दोन संघातील विजेता संघाचं। ओव्हर द विकेट भरत, समोर किशोर आणि अशोक। इथे मात्र हलक्या हाताने फक्त खेळला होता। शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 धाव मिळेल। खाते खोल झालेली आहे अशोकची। किशोर याने पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर मात्र नशिबाच्या 3 धावा किशोरच्या खात्यामध्ये आल्या होत्या। चौथा हिरवा गावदेव, चौथा डुंगे। गावदेव चौथा डुंगे या संघाची फलंदाजी। इथे मात्र दुसरी धाव घेताना दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ बिघडला होता, मात्र त्याचा फायदा गोलंदाजालाही घेता आलेला नाही, गॅदर करता आला नव्हता चेंडू। भरत पुन्हा एकदा सज्ज होतोय। किशोर आणि अशोक, किशोर आणि अशोक ही जोडी खेळपट्टीवर आहे। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात मिळालेली आहे गावदेव चौथा डुंगे संघाला। इथे मात्र अगदी समोर चेंडू केलेला आहे व्ही शेप मध्ये,
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये खेळला होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज या इथे होतोय धावबाद. सुटलाय वारा, सुटलाय वारा, गनवरा पाहिजे गोरा गोरा, गनवरा पाहिजे गोरा गोरा. धन्यवाद. या स्पर्धेसाठी जे आमचे सन्माननीय पाहुणे उपस्थित झाले होते ते सर्व पाहुणे या ठिकाणी आमची रजा घेत आहेत. खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, या स्पर्धेचा उद्घाटन प्रसंग पार पडला. जयदुर्गा सुरेई संघाच्या वतीने आपले लाख लाख आभार. पंच सूर्यकांत मोरे सर, आपला निर्णय लवकर कळवा. यस, फलंदाज बाद आणि ज्या फलंदाजाला बाद दिलेला आहे त्या फलंदाजांनी खेळपट्टी सोडायची. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये काही नियम आहेत, ते नियम प्रत्येक संघाला पाळणं आवश्यक आहे. पहिले षटक जे आहे ते षटक 45 वयोगटाच्या 45 वय वर्षाच्या खेळाडूंना आरक्षित ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कुणीही शिरकाव करू शकत नाही. 40चे खेळाडू आहेत, काही 38चेही खेळाडू आहेत, मात्र पहिल्या षटकावर आरक्षण आहे 45 खेळाडूंचं, तिथे मात्र तुम्ही शिरकाव करू शकत नाहीत. सर्वच संघांना ही विनंती असेल की 40+ क्रिकेट संघटनेचे नियम पाळायचे आहेत. इथे मात्र तसं काही तांत्रिक अडचण आली नव्हती. पंचांनी फलंदाजाला बाद ठरवलेलं आहे. नवीन फलंदाज विश्वनाथ खेळपट्टीवर आहेत. यस, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निवृत्तीजी पाटील यांच्याकडून कुठल्याही हॅट्रिकसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेले आहे. क्या बात आहे. पूर्ण संघांना सुवर्ण संधी असेल. आपण षटकारांची हॅट्रिक करता तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निवृत्तीजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. बघा, सामन्याला सुरुवात होते, स्पर्धेला सुरुवात होते आणि बक्षिसांची या ठिकाणी बक्षीस लागले जात आहेत. म्हणजे याचा अर्थ जसजसे दिवस जातील या स्पर्धेचे तसतसे इथे बक्षिसांची भरमार होईल. धन्यवाद निवृत्तीजी पाटील. आपण जी सुरुवात केली ती खूप चांगली सुरुवात झालेली आहे या स्पर्धेची. आपला लाख लाख आभार. असे प्रेक्षक आवश्यक असतात क्रिकेटसाठी. त्याचमुळे फलंदाजांना, गोलंदाजांना, खेळाडूंना हुरूप येत असतो आणि 40+ क्रिकेटला हुरूप देणं अतिशय महत्त्वाचं आहे. जरी कुठे ना कुठे हालचाली मंद असल्या, शरीर थकलेलं असलं, मात्र हुरूप असणं हे आवश्यक असते आणि त्या हुरूपाच्या जोरावरच तुम्ही क्रिकेट खेळू शकता. धावसंख्या धावफलकावर लागलेली 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या गावदेव चौठा डुंगे संघाची. खूप चांगली कामगिरी केली होती गावदेव चौठा डुंगे संघाने दमन चषकामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूपर्यंत पोचला नव्हता फलंदाज आणि चेंडूपर्यंत न पोचल्यामुळे हा डॉट चेंडू जातोय. यष्टनच्या मागे नेहमीच उमेश मुकादम चांगली कामगिरी करत असतात. आजही यष्टनच्या मागे चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला फटका आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितच पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, कारण बघितलं होतं की अगदी सहजपणे चेंडू पकडलेला आहे. त्यानंतर फेकी चांगली केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर लागते 11. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. बघा, शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलमध्ये. त्यानंतर डीप पॉईंट. आता मात्र शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. कुठे ना कुठे ऑफ स्टंपवर मारा असू शकतो
येस, इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक एक सोपा झेल घेतोय इथे आणि फलंदाजाची खेळी मात्र संपुष्टात. थँक्यू डीजे. जयदुर्गा सुरे संघाचे विद्यमान कोषाध्यक्ष खजिनदार घनश्यामजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. घनश्यामजी पाटील वेलकम. सिद्धिविनायक अंजूर संघाचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. एवन जोडी निलेजी पाटील सुकेजी डाकी यांचा हा संघ आपलं हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. वेलकम. स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक स्वागत आहे. शिवसेना शाखा प्रमुख गणपतजी भोईर यांचं मार्गदर्शन लाभलेला हा संघ सन्माननीय नवीन 40+ क्रिकेट संघटना सल्लागार देवानंदजी थळे साहेब यांचा हा संघ. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आणि सिद्धिविनायक अंजूर स्वराज्य स्पोर्ट कशेली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचे. चांगली कामगिरी स्वराज्य कशेली संघाने केली होती दमन चषकामध्ये. सिद्धिविनायक अंजूर संघही या सीझनमध्ये चांगली कामगिरी करतोय. मात्र आतापर्यंत 5 ते 6 स्पर्धा झाल्या. मात्र अंतिम फेरीपर्यंत सेमीफायनलपर्यंत या संघाला जाता आले नाही. मात्र कुठे ना कुठे या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आज या ठिकाणी असेल, कारण प्रेक्षक वर्ग या संघाचा मोठा आहे. ह्या मैदानावर जेव्हा जेव्हा अंजूर सुरई किंवा इथल्या आजूबाजूच्या गावांचे संघ असतात, प्रेक्षकांची संख्या मोठी असते आणि प्रेक्षक आपल्या खेळाडूंना चीअरअप करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. वेलकम सिद्धिविनायक अंजूर, आपलं हार्दिक स्वागत आहे. सोजन आणि जयेंद्र ही जोडी खेळपट्टीवर आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 6च्या सरासरीने 12. इथून मात्र गिअर बदलावा लागेल. गावदेव चौथा डुंगे संघाला धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच गिअर बदलावाच लागेल. मात्र इथून गावदेव पाये संघाला विचार करावा लागेल की दोन्ही जी षटक आहेत त्या दोन्ही षटकामध्ये किमान 20च्या आतमध्ये धावा देणं दोन्ही गोलंदाजां फायदेशीर ठरेल. बघूया विवेक ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेला. फलंदाज फक्त चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगवान चेंडू होता. यष्टांच्या मागे बघा उमेश मुकादम काय जबरदस्त कामगिरी करताना अजूनही एकही 22च्या रूपाने धाव बहाल केलेली नाही आहे त्यांनी. चांगलं यष्टीरक्षण उमेश मुकादम यांच्या मार्फत. यस, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतोय बघा कॉमेंटेटर्स कर्स. कधी कधी एखाद्या खेळाडूची कॉमेंटर्सने तारीफ केली ना की त्याच खेळाडू करून थोडी निराशाजनक कामगिरी होते. इतर मात्र तेच घडले. तारीफ केली उमेश मुकादम यांची आणि मात्र त्यानंतर 22ची धाव आली. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 13. नंदू पाटील माझ्या जोडीला आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये एक्सपर्ट स्कोरर म्हणून. खूप मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये नंदू पाटील यांनी स्कोरिंग केलेली आहे. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व नंदू पाटील. आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. आडव्या बॅटने खेळले. यस, मात्र चेंडूला जिथं मारायचं होतं तिथं मारता आलेलं नाही फलंदाजाला. 2 धावा तर मिळतील. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 14. धावांवर पूर्णपणे अंकुश लावलेला आहे. एकेरी दुहेरी धावांवरच फलंदाज समाधान मानत आहे. सोजन आणि जयेंद्र ही जोडी खेळपट्टीवर आहे. विवेकचा टप्पा चांगला आहे. विवेकची लाईन चांगली आहे. सतत ऑफ स्टंपचा मारा विवेकने ठेवलेला आहे आणि तो त्याच्यासाठी फायदेशीर ठरलेला आहे. उमेश मुकादम बघा प्रत्येक गोलंदाजाला अगदी मार्गदर्शन यष्टांच्या मागून करत असतात. कशी गोलंदाजी हवी त्याप्रमाणे करवून घेत आहेत. शॉर्ट डीप स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे मात्र 1 धाव
एक धाव मिळाली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 15. स्वर्गीय कबीर निर्मला स्मृती चषक 2021चा महासंग्राम ही आपण गेले 3 दिवस पाहतोय. आज त्या स्पर्धेचा 4था दिवस आहे. नक्कीच इथून गावदेवी पायी संघाला पुन्हा एकदा तिथे ॲक्शनमध्ये यायचे. विवेक ओव्हर द विकेट. शफल क्रॉस झाला होता पूर्णपणे. तिसऱ्या चौथ्या एसटीवर तो फलंदाज गेला होता. एसट्यांच्या मागे मात्र चेंडू कलेक्ट करता आला नव्हता एसटी रक्षकाला. आणि एक धाव मिळालेली आहे. एक धाव खात्यामध्ये जाते जयेंद्र याच्या. एक धाव गावदेव चोटा डुंगे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झालेली ती 3 बाद 16. थ्री स्टार मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय यूट्यूब लाईव्ह. विवेक सज्ज होतोय. समोर असेल फलंदाज सोजन. बॅकफुटला गेला फलंदाज. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळलेला आहे. डीप कव्हर सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. अप्पा एंटरप्राइजेस स्टँडला सलामी देणारा हा चौकार. आजच्या दिवसातील या इनिंग मधला हा पहिला चौकार बॅटमधून येतोय सोजनच्या जयेंद्रच्या ह्या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. गावदेव चौटा डुंगे संघ आपण फलंदाजी करताना पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता गावदेवी पायी संघाच्या कर्णधाराने. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागलेले आहेत 20. आमचे मार्गदर्शक आणि समालोचक परिवाराचे आमचे उपाध्यक्ष एक ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट आवाज मोहनदादा भोईर यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मोहनदादा भोईर. आपलं खूप खूप आभार. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट केलेले, तसेच या स्पर्धेलाही त्यांनी ऑल द बेस्ट केलेलं आहे. थँक्यू. स्वराज्य कशिली संघाचे कॅप्टन गिरीश मडवी. चला आपण टॉससाठी तयार व्हायचे. लगेच आपण व्यासपीठाकडे कूच करायचे. त्यानंतर सिद्धिविनायक अंजूर संघाचे कॅप्टन इथे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पंच मोरे सर, खूप जबाबदारी आहे मोरे सरांवर या स्पर्धेची. ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट पंच, ज्यांच्या कलांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये ज्या कला आहेत त्यांच्या बाबतीत नक्कीच मी उहापोह करेन. इथे दिनेश गोलंदाजीची सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म. इथे मात्र चेंडूला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे खेळून काढलेलं आहे. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. भागवत फलंदाजीसाठी आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर लागते ती 22. हॅलो हॅलो. शांत क्रिकेट सुरू आहे. हॅलो हॅलो.
हॅलो ओहो हो, खाली राहणारा चेंडू होता, जोरात हिट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र जितक्या वेगात बॅट फिरली तितक्या वेगात चेंडू आला नव्हता. कुठे ना कुठे आपण पाहतो की चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं होतं गोलंदाज दिनेशने. दिनेश अचूक टप्प्यावर मारा करताना आपण बघतोय. आता मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, त्यानंतर क्षेत्ररक्षणही चांगलं झालं. एकूणच चांगलं क्रिकेट या चेंडूवर पाहायला मिळालं आहे या क्रीडानगरीमध्ये. दिनेश सज्ज होतोय. इथून आपण पाहतोय की 3 षटकं आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत. ब्लॉकॉलचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडला जातोय. भागवत इथे बाद होईल धावबादच्या रूपाने. आणखी एक फलंदाज गावदेव चौटा डुंगे संघाचा बाद. आता मात्र शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू, आणि दोन्ही संघ यापुढे जे खेळणार आहेत सिद्धिविनायक अंजूर, स्वराज्य कशेली, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. हॅलो 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 इथे मात्र ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. 2 धावा मिळतील. निवृत्ती पाटील थोडे निराश असतील, कारण त्यांनी लावलेले जे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यासाठी प्रयत्नही केलेला नाहीये. षटकार तर सोडाच, पत्र या इनिंग मध्ये फक्त 1 चौकार आलेला आहे. मात्र सर्व संघांना निवृत्ती पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ऑफर असेल षटकारांची हॅट्रिक करता तर 1000 रुपयांचं पारितोषिक, आणि ते पारितोषिक त्यांनी आमच्या कॉम बॉक्स मध्ये जमाही केलेलं आहे. चार षटक संपलेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष्य गावदेवी पाये संघासमोर. वेलकम गिरीश मडवी, आपला हार्दिक स्वागत आहे. सिद्धिविनायक अंजूर संघाचे कॅप्टन आपण या. सिद्धिविनायक अंजूर संघाचे कॅप्टन. हॅलो हॅलो हाय हॅलो. माजी सरपंच सावंजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही टॉस आपण करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आपण आहोत मित्र. अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी. त्यानंतर या क्रीडानगरीच्या टॉस बॉक्स मध्ये, या स्पर्धेच्या टॉस बॉक्स मध्ये आपण आहोत. वेलकम गिरीश मडवी.
संजयजी माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. चार षटकांचा सामना असेल. टॉस आपण करतो. तुम्ही गिरीश कॉलिंग करणार आहेत. स्वराज्य कशेली संघाचे कॅप्टन सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करत आहोत. मात्र टॉस जिंकलेले आहे सिद्धिविनायक अंजूर संघाने. मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षाची शोभा वाढवा. आपलं हार्दिक स्वागत आहे. सिद्धिविनायक अंजूर संघाचे कॅप्टन टॉस जिंकल्यात. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सकाळचं वातावरण आहे. जो ही संघ कॅप्टन टॉस जिंकतो नेहमीच क्षेत्ररक्षण घेतं. मात्र तुमच्या मनात काय किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कशेली संघाला? आम्ही कमीत कमीत 35-40च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू. इथे जेव्हा तुमचा सामना असतो प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद असतो. काय वाटतं प्रेक्षकांबद्दल? प्रेक्षकांना बघण्यासारखा खेळ होणार आहेत. दोन्ही संघ मजबूत आहेत. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा. गिरीश, टॉस हरलात. प्रथम बॅटिंग करायचे. टॉस इम्पॉर्टंट होती. हा टॉस आता हे असं म्हणजे हे टेम्परेचर बघून टॉस विनिंग थोडं इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी. पण चालेल, आमचा निर्णय तोच होता. आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती. गोलंदाजीसाठी तुमचा संघ ओळखला जातोय. मात्र फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्हाला तरी 40-45 क्रॉस म्हणजे करावंच लागेल. कारण उत्कृष्ट असा संघ आमच्या अपोजिट आहे अंजूर म्हणून. नक्कीच तुमच्या संघालाही बेस्ट ऑफ लक. मित्र, टॉस या ठिकाणी झालेले दुसऱ्या सामन्याची सिद्धिविनायक अंजूर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वराज्य कशेली संघाला पाचारण केलेलं फलंदाजीसाठी. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. मित्र, या स्पर्धेसाठी एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने खूप सहकार्य केलेलं आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे काळीरामजी प्रधान पाटील, माजी उपसरपंच. यांच्या मार्फत या स्पर्धेचे पूर्ण ट्रॉफीज म्हणजे अंतिम विजय संघ, उपविजय संघ, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, ही जी सर्व पारितोषिक आहेत स्वर्गीय मोनिका यांच्या नावाने हे सर्व पारितोषिक आम्हाला बहाल केलेले. धन्यवाद काळीरामजी प्रधान पाटील. आपला खूप खूप आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय काय आहे? पहिल्याच चेंडूवर प्रहार झाला होता आणि पहिल्याच चेंडूवर पंचांनी निर्णय अजून राखीव ठेवलेला आहे. 27 धावांचं लक्ष आहे गावदेवी पाही संघासमोर. तिथे सिद्धिविनायक अंजूर संघाचे खेळाडू आहेत. नक्कीच स्वराज्य कशेली संघाचे खेळाडू आहेत. पंचांना जरा मदत करा. पंच निर्णय द्या. तिथे आमचे काही खेळाडू आहेत या संघटनेशी संलग्न. 2 संघ, सिद्धिविनायक अंजूर आणि स्वराज्य कशेली. त्यानंतर पंचांनी विचारविमर्श केलेला आहे. चौकाराचा इशारा इथे येतोय पंच मोरे सरांचा. 4 धावाने
या ठिकाणी सामन्याला इनिंगला सुरुवात होते. श्री गणेश होतो 4 धावाने. जयेशच्या बॅटमधून आलेल्या ह्या 4 धावा या पूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच, आकर्षक चषक आणि गिफ्ट टॅम्पर आम्हाला बहाल केलेले आहेत मनीष पाटील आणि माजी सरपंच शकुंतलाजी काथोड पाटील यांच्या मार्फत मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आम्हाला बहाल झालेले आहे. शफल क्रॉस झाला, फलंदाज हुक केलाय चेंडूला. काय जबरदस्त फटका आपण बघितला. स्वर्गीय मोनिका स्मृती खेळाडू कक्षाला या ठिकाणी सलामी देणारा हा चौकार. फटका, हुकचा फटका कसा खेळावा, खास करून लेफ्ट हँड बॅट्समनने कसा खेळावा याचं हे जिवंत उदाहरण आपण बघितलं. अगदी चेंडूचा वेट केला, बघितलं होतं की हाफ ट्रॅकर आहे, त्या चेंडूला भिरकावून दिला अगदी लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या 8 झाली. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकारांचे हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय बॅट्समन जयेश. निवृत्ती पाटील यांनी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे. मात्र इथे चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतायत. धन्यवाद घनश्यामजी भोईर साहेब. या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलात. आपलं खूप खूप आभार. विद्यमान कोषाध्यक्ष खजिनदार नवीन 40+ संघटना आणि माझी सरपंच पिंपलास. 12 धावा धावपलकावर लागल्या. आता मात्र चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. ओहो, अगदी सोपा झेल, अगदी सोपा झेल टाकला जातोय आणि हा जीवनदान मिळतोय बॅट्समन जयेशला. एकदा पूर्ण केली जाते. निराश आहे भागवत पाटील, कारण 3 चौकार आल्यानंतर त्याच फलंदाजाला बाद करण्याची एक चांगली संधी आली होती आणि जवळजवळ बादही केलं होतं. नंतर क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि इथं झेल सुटला जातोय. धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे ती 13. 27 धावांचं एक माफक लक्ष आहे गवदीपाई संघासमोर. इथे मात्र झेल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. संजय पहिल्याच चेंडूवर बाद होऊन परततोय. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल सुरुवात झाली. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 झेल उडाले. 1 झेल सुटला आणि 1 झेल कंप्लीट केला सोजनने. सोजनकडून जी अपेक्षा होती बॅटिंगसाठी खास, मात्र बॅटिंगमध्ये सोजन पूर्णपणे अपयशी झाला. फक्त किशोरने काय ती थोडी लढत दिली बॅटिंग करताना गावदेव चौठा डोंगेकडून. त्यानंतर विश्वनाथ, सोजन, भागवत हे सर्व अपयशी झाले. जयेंद्र वैयक्तिक, जयेंद्रच्या बॅटमधून 10 धावा आल्या. म्हणजे 27 धावामध्ये किशोर आणि जयेंद्र यांचाच काय तो जास्त सहभाग होता. इथे मात्र ऑनफिल्डच्या वरून चेंडू केलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तुझा डोंगर, आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला चढवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला चढवला. वेल, या चौकाराने पहिल्या षटकात आपण पाहतोय धावा धावफलकावर लागलेले आहेत तब्बल 17. म्हणजे एका षटकात 17, उरलेल्या 3 षटकामध्ये फक्त 10 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 10 धावा.
इथून मात्र चमत्कारच वाचवू शकतो गावदेव चौथा डोंगे संघाला. मात्र काय खेळ केला आज उमेश मुकादम यांच्या संघाने. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, त्यानंतर फलंदाजी असो, तिन्ही क्षेत्रामध्ये अगदी चारी मुंड्या चित केलेल्या गावदेव चौथा डोंगे संघाला. गावदेवी पाये संघाबद्दल बोलायचं झालं तर दिवसेंदिवस या संघाचा खेळ अगदी सुधारत चाललेला आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. यानंतरचा जो सामना आहे मित्रांनो, सिद्धिविनायक अंजूर आणि स्वराज्य कशेळी या दोन संघामध्ये सामना असेल. सिद्धिविनायक अंजूर संघाने टॉस जिंकलेले आहे. फिल्डिंग फर्स्ट असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. पंच सूर्यकांत मोरे सर, 1 मिनिट. फिल्डर शॉट आहे का बघा गावदेव चौथा. 2 धावांच्या पॅनल्टी. येस, इथे 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय गावदेव चौथा डोंगे संघाला आणि 2 धावांच्या पॅनल्टी या ठिकाणी आम्ही ऍड करतोय. धावसंख्या झालेली पहिल्या षटकात 19. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, नक्कीच फ्रंटफुटवर आला होता फलंदाज. अगदी कवच क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू ज्या लाईनवर पडला होता तिथून अचानक उसळला, मात्र फलंदाज पूर्णपणे इथे अपयशी ठरला. पुन्हा एकदा आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू टॉस झाला. उंचीचा फायदा, आपल्या स्वतःच्या उंचीचा फायदा इथं गोलंदाज घेताना आपण पाहतोय. अगदी हवा तसा टप्पा, हवी तशी लाईन तर ठेवता येते, ठेवलेली आहे गोलंदाज विश्वनाथ स्ट्रायकर गोलंदाज आहे गावदेव चौथा डोंगे संघाचा. इथे मात्र हाफ ट्रॅकर बघितला आपण, मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय योगेश, तिथे मात्र दुसरी धाव घेताना होतोय अपयशी. चित्त्याच्या चपलाने धावला होता मात्र अपयशी ठरला आणि दुसरी धाव घेताना योगेश होतोय बाद. क्या बात आहे. डीजे मास्टर छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी घेतलं तरी एक स्फूर्ती मनामध्ये येते आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानवंदना दिलेली आहे. मोठा फटका मारण्याच्या नादात इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे जयेशला लवकर सामना संपवायचा होता असं वाटतंय आणि लवकर सामना संपवण्याच्या नादात मात्र जयेश या ठिकाणी होतोय बाद. वैयक्तिक जयेशने केल्या धावा 14. जयेशची कामगिरी, सलामीस येऊन कामगिरी तो तर आपली चोख करून गेलेला आहे. नक्कीच कर्णधार खुश असेल जयच्या या कामगिरीवर. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 20. अजूनही 7 धावांची आवश्यकता. यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध स्वराज्य कशेळी. एक संघ स्वराज्य कशेळी खास करून गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि सिद्धिविनायक अंजूर खास करून फलंदाजीसाठी. बॅट आणि बॉलमध्ये चांगला घमासान, चांगलं युद्ध, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतं. हलक्या हाताने फक्त चेंडूला चिप केलेला आहे. पाहायचं पाहतोय आपण स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू अगदी ढकलला होता. तंत्रशुद्ध फटका होता उमेश मुकादम यांचा. बाहुबली फलंदाज विवेक आहे तिथे खेळपट्टीवर. पहिल्याच चेंडूचा सामना करेल. धावसंख्या झालेली ती
21. यस, आणि बाहुबली फलंदाजाचा हा बाहुबली फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आणि या फटक्याने या षटकाराने गावदेव चौटा डोंगे हा संघ या स्पर्धेच्या बाहेर होतोय. सवारी सवारी चौकामध्ये